डोंबिवलीतील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी ठोस भूमिका घेतली। बाधितांना रोख स्वरूपात मोबदला देण्यात यावा, तसंच प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला केडीएमसीमध्ये नोकरी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। या प्रकल्पामुळे सुमारे 350हून अधिक शेतकरी बाधित होत असल्याची माहिती समोर आली आहे। याच पार्श्वभूमीवर नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी बाधित शेतकऱ्यांसह केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या। मागणी आमची पैशाच्या स्वरूपात आहे। आम्हाला टीडीआर नको, कारण काही लोकांना घर बांधायला सुद्धा जागा उघडत नाही। तर त्या हिशोबाने आम्हाला पैसे दिले तर कुठेतरी घर घेता येईल, कुठे ब्लॉक घेता येईल, जागा घेऊन घर बांधला जाईल, ही आमची अपेक्षा आहे शासनाकडे। सगळे शेतकरी इथे जमलो होतो। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, कॅश कॉम्पन्सेशन मिळावं, रोख स्वरूपात मोबदला मिळावा, याच्यासाठी आमची ठाम मागणी आहे। ही मागणी आज आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे। कुठलाही शेतकरी विकासाच्या आड येणार नाही। सगळे शेतकरी विकासाला अनुसरूनच त्यांच्या जमिनी द्यायला तयार आहेत। पण आमच्या जर जमिनी कवडीमोल भावाने महापालिका घेणार असेल आणि आम्हाला योग्य मोबदला देणार नसेल, तर शेतकऱ्यांच्या या सगळ्या जमीन अधिग्रहणाला विरोध राहील।